तर विद्यार्थी मित्रांनो, सुप्रीम कोर्टाच्या GR नुसार जर पाहिलं तर कुणाची नोकरी धोक्यात आहे हे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. बघा मित्रांनो, काय म्हटलेलं आहे सरळ सरळ इथे पाहू शकता. तर सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानुसार ज्या लोकांची नियुक्ती 29 जुलै 2011च्या अगोदरची आहे त्यांची नोकरी सुरक्षित राहील, काही प्रॉब्लेम नाही. पण त्यांना जर पदोन्नती हवी असेल तर TET पास करणे अनिवार्य आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, 29 जुलै 2011 के बाद म्हणजे 2011 नंतर ज्या लोकांनी या नोकरीवर रुजू आहेत त्यांची नोकरी कशी असेल बघा. के बाद नियुक्ती TET पास करना अनिवार्य है. बिना TET पास के न तो नियुक्ती होगी और न पदोन्नती होगी. त्यांचं त्या क्षणाला ज्या ज्या लोकांनी 2011 नंतर नियुक्ती आहे त्यांना एक अवधी दिलेला आहे. त्या अवधीमध्ये TET पास करणं बंधनकारक आहे. जर तुम्हाला खऱ्या अर्थाने पास करायचे असेल तर हा माझा संपर्क क्रमांक आहे. या संपर्क क्रमांकावर संपर्क साधून TETचा सिलेबस असेल किंवा TETचा संपूर्ण अभ्यासक्रम तुम्ही इथे काय करू शकता, अभ्यासू शकता. तर हा संपर्क क्रमांकावर संपर्क साधा आणि व्हॉट्सअप करायला विसरू नका. धन्यवाद.